नमस्कार मित्रांनो, आपण अगोदर एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली होती की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आपणास आता केवायसी करावी लागणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो सुरुवात कधी होणार याची आपल्याकडे अद्यापपर्यंत माहिती नव्हती, परंतु मित्रांनो आज शासनाच्या माध्यमातून 18 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेकरता लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। केवायसी सुरू होणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो आज शासनाच्या माध्यमातून एक जी आर काढलेला आहे आणि या जी आरची आपण माहिती थोडक्यात पाहणार आहोत। तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता पात्र महिलांना त्यांची ई-केवायसी करणे बंधनकारक ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर केवायसीचा ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो आपण जी आरची जास्त माहिती न पाहता फक्त केवायसी कशी करायची याची माहिती पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो वेबसाईटवर गेल्याच्या नंतर तुम्हाला ई-केवायसी फॉर्म उघडेल। त्यामध्ये लाभार्थ्यांनी आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक कोड म्हणजेच कॅप्चा तिथे टाकायचा आहे आणि आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून OTP पाठवायचा आहे। OTP पाठवल्याच्या नंतर आपले ई-केवायसी जर आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासलं जाईल आणि ई-केवायसी आधीच पूर्ण झाली असेल तर असा संदेश प्राप्त होईल आणि जर ई-केवायसी झाली नसेल तर आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही ते तपासलं जाईल। तसेच मित्रांनो आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश येईल किंवा लाभार्थ्याच्या आधार लिंक्ड मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल। त्यानंतर मित्रांनो ई-केवायसी पृष्ठावर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक म्हणजेच कॅप्चा टाकावा आणि आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP या बटनावर क्लिक करावे। त्यानंतर पती आणि वडील यांच्या आधार लिंक मोबाईलवर तुम्हाला एक OTP प्राप्त होईल आणि तो OTP टाकून तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो लाभार्थ्यानं त्याचा कास्ट प्रवर्ग निवडायचा आहे। तसेच खालील बाबी प्रमाणित करायच्या आहेत। त्यामध्ये मित्रांनो महत्त्वाची आणि पहिली बाब म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत या बाबीवर। तसेच यासोबतच माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे होय या बाबी वाचून नंतर चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या लाडकी बहीण योजनेची केवायसी पूर्ण होणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या बाबा IT चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।